श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि चैत्र नवरात्री ही समाप्त होणार आहे 26 मार्च 2026 या दिवशी आलेली आहे रामनवमी आणि या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे आणि उद्या महाअष्टमी आहे. तर या महाअष्टमीला आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. चैत्र नवरात्रीमध्ये महाअष्टमीला जर आपण ह्या 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय जर केला तर आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळतं. फक्त हा एक उपाय जरी तुम्ही केला तरी सुद्धा संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर 24 तासात घरातील इडापिडा नजरबाधा ही नष्ट होऊन जाईल. काही दोष अडचणी संकट आहेत ते सुद्धा दूर होतील. दारिद्र्य नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, 19 मार्च 2026 गुरुवार या दिवसापासून चैत्र नवरात्र हे चालू झालेले आहेत. तर चैत्र नवरात्रेमध्ये 2026 मध्ये रामनवमीच्या तारखेबद्दल पंचांगामध्ये 2 मते दिसून येत आहे. परंतु उदय तिथी आणि दुपारी 12 वाजता होणारा जन्मोत्सव विचारात घेता बहुतांश ठिकाणी 26 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी केली जाईल. चैत्र नवरात्री 2026 मध्ये घटस्थापना, अष्टमी, नवमी आणि रामनवमीच्या महत्त्वाच्या तारखा असतात. पहा, जी अष्टमी आहे दुर्गा अष्टमी, याला महाअष्टमी असंही म्हटलं जातं. तर ती गुरुवारी म्हणजे 26 मार्च 2026 गुरुवार ह्या दिवशी गौरीचं रूप पूजा केली जाते. म्हणूनच मग आपल्याला या दिवशी जी नवरात्रमधली जी अष्टमी आहे तर ती साजरी करायची आहे. चैत्र नवरात्री नवमी जी आहे ती सुद्धा आपल्याला 26 मार्च 2026 रोजी साजरी करायची आहे. तर पहा, अष्टमी 11:45 वाजता समाप्त होणार आहे आणि नवमी ही 11:46 वाजता सुरू होईल. म्हणजेच 26 तारखेलाच अष्टमी आहे आणि नवमी देखील त्याच दिवशी आलेली आहे. त्यामुळे 12 वाजेच्या नंतर जो राम जन्म होतो तर तो होणार आहे आणि अष्टमीसुद्धा त्याच दिवशी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला जो उपाय आहे तो सुद्धा गुरुवारीच करायचा आहे. म्हणजेच गुरुवारी 26 मार्च 2026 या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, जी दुर्गाष्टमी आहे, जी महाअष्टमी आहे तर ती आपल्या सर्वांना समजलंच असेल की 26 मार्च 2026 याच दिवशी साजरी होणार आहे आणि याच दिवशी आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. तर दुर्गाष्टमी हा या नवरात्रीचा अगदी प्राण मानला जातो. पहा, या नवरात्रीमध्ये जी महागौरीचं रूप आहे तर नवरात्रीच्या 9 रूपांपैकी महागौरीचं रूप ही पूजा या महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. महागौरी ही करुणा आणि दयेचं प्रतीक मानली जाते. महापुराणात तिला अन्नपूर्णा आणि ऐश्वर्य प्रदान करणारी मानली जाते. या गौरीच्या हातामध्ये एका हातात डमरू, एका हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा दर्शवतो. पुराणात महागौरी ही भगवान शिवशंकरांची अर्धांगिनी असून ती भक्तांचे संकट दूर करून आशीर्वाद देते आणि म्हणूनच या दिवशी महागौरीला बेलाचं फळ, बेलाचं पान, धोत्रा, त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. तसेच या दिवशीचा नैवेद्य खोबरे असणार आहे. तर पहा, हा उपाय प्रत्येक घरामध्ये केला गेला पाहिजे. ज्या घरामध्ये हा 11 लवंगाचा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल. लवंग हे पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे आणि लवंग असा पदार्थ आहे तो संपूर्ण घर सुगंधित करतो आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करतो. तर पहा, देवीला या अष्टमीच्या दिवशी जर आपण लवंग अर्पण केले तर अनेक फायदे आपल्या जीवनामध्ये होत असतात. लवंगामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि तुमच्या घरापासून जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर राहते.
जर तुमच्याही घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, सतत भांडणे होत असतील, ही भांडणे नवरा बायकोची असतील, आई मुलाची असतील, मुलांची वडिलांची असतील, तर आणि इतर सदस्यांची असतील, ही भांडणं जर होत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही दोष, अडचणी, संकट, नजरबाधा लागलेली असेल, काही करणीबाधा झालेली असेल तर इडापिडासुद्धा घरातील दूर होते. तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा पैसा येतो पण घरामध्ये टिकून राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय नक्की करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच गुरुवारी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रामनवमी पण आहे, अष्टमी पण आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्नान करायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद आणि थोडीशी गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुमची रेग्युलर देवपूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. या दिवशी रामनवमी पण आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ देवघर करून सर्व देवांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आहे. स्वच्छ करून त्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून धूपदीप अगरबत्ती करून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय 11:30च्या अगोदरच म्हणजे 11:45च्या अगोदर हा उपाय करायचा आहे. कारण 11:45 नंतर नवमी चालू होणार आहे, त्यामुळे हा उपाय तुम्हाला अगोदरच करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 108 लवंग. ह्या लवंग कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. अगदी अखंड आणि पुढे फूल असणाऱ्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत. जर तुम्ही फुलं नसलेले लवंग घेतले, ज्यांचा कुठे तुटले फुटलेले आहेत, अशा लवंग घेतल्या तर तुम्ही हा उपाय करून काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे चांगल्या आणि आपल्याला फळ प्राप्त होण्यासाठी व्यवस्थित फुलं असणाऱ्या अखंड लवंगाच तुम्ही घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला एका वाटीत घ्यायच्या आहेत आणि देवी समोर म्हणजे जिथे तुम्ही घट बसवला असो किंवा नसो, तुम्ही ह्या नवरात्रीला घट बसवलेला असो किंवा नसो तरी पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, परंतु हा एक उपाय जरी केला तरी तुमच्या सर्व समस्या दूर होतील, तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही आसन टाकून देवापाशी दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आसन टाकून बसायचं आहे. आता तुम्हाला तिथे बसून ह्या लवंग एका वाटीत घेऊन एक लवंग हातामध्ये घ्यायचे आहे. आता उजव्या हातामध्ये एक लवंग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर ही एक लवंग तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर, टाकासमोर किंवा मग मूर्तीसमोर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर परत दुसरी लवंग हातात घ्यायची आहे. परत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र म्हणत परत ती लवंग तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने 108 वेळा तुम्हाला ही लवंग हातामध्ये घ्यायची आहे आणि 108 वेळा 9 मंत्राचं पठण करत ही तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा फोटो नसेल, टाक नसेल किंवा मग मूर्तीही नसेल किंवा तुम्ही घटस्थापनाही केलेली नसेल तर तुम्ही हा उपाय कसा करायचा, तर तुम्ही एक सुपारी तिलाच माता लक्ष्मीचं म्हणजेच महालक्ष्मीचं दुर्गादेवीचं रूप मानून तिच्यासमोर तुम्हाला ह्या लवंग अर्पण करायच्या आहेत. आता ह्या लवंग अर्पण झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा सिद्धिकुंचिका स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची की तुमच्या ज्या बी समस्या असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमची काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि रात्रभर दिवसभर ह्या लवंगा तुम्हाला देवीपाशीच ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एका डब्बीमध्ये भरायच्या आहेत आणि रोज चहा करताना 2 लवंग तुम्हाला चहामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्ही एक लवंग घरातील सदस्यांना खायला सुद्धा देऊ शकता. रोज तुम्हाला असं करायचं आहे आणि चुकूनही ह्या लवंगा तुम्हाला फेकून द्यायच्या. या लवंगा तुम्हाला रोज अशा पद्धतीने
चहामध्ये किंवा मग तुम्ही रोज एक एक खायला दिली तरी चालेल, परंतु ह्या लवंगा तुम्हाला तिखट भाजीमध्ये वापरायच्या नाही, कारण ही अष्टमीच्या दिवशी आपण कुलदेवीच्या चरणावरती अर्पण केलेले आहे. त्यामध्ये त्याचबरोबर आपण मंत्र उच्चारण केलेलं आहे, त्यामुळे ह्या मंत्र उच्चारित म्हणजे अभिमंत्रित झालेल्या ज्या लवंगा आहेत त्या फक्त आपण घरातील सदस्यांनीच खायच्या आहेत. कोणत्याही भाजीमध्ये टाकायचे नाही किंवा मग कुठेही फेकून द्यायचे नाही. तर अशा पद्धतीने हा एक उपाय लवंगाचा तुम्हाला आवर्जून महाअष्टमीला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, तुम्हाला गाडी घेण्याबद्दल असेल, घर घेण्याबद्दल असेल, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, कोणतीही इच्छा असू द्या ती असेल, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि त्यानुसार व्यक्ती हे कार्य करत असतात. परंतु कधी काय होतं की भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे परंतु ती पूर्ण होत नाही. खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु ती इच्छा पूर्ण होत नसेल, असू द्या, ती पूर्ण होण्यासाठी एक उपाय तुम्हाला आवर्जून सांगत आहे, तो तुम्हाला नक्की करायचा आहे. उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोर करायचा आहे किंवा तुम्ही जिथे घट बसवला आहे त्या ठिकाणी करायचा आहे. जर घट बसवलेला नसेल तर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावरती 3 हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचा एक विडा तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या विड्यावरती तुम्हाला 2 लवंग ज्या आहेत तर त्या वरच्या साईडने खोचायच्या आहेत. खोचत असताना त्याचं फूल जे आहे ते वरच्या साईडला येईन अशा पद्धतीने 2 लवंगा तुम्हाला खोचायच्या आहेत. असा हा पानाचा विडा जो आहे तर तो तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. असा हा विडा आपण केल्यामुळे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. हा विडा तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा विडा स्वतः खायचा आहे. त्यानंतर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्की पूर्ण होतील. तसेच आता दुर्गाष्टमी आहे आणि त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये हवन देखील करायचं आहे. हवन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला होम हवन करणं शक्य नसेल तर तुम्ही 2 लवंग आणि 2 कापूर तुमच्या घरामध्ये या दिवशी अवश्य जाळायचे आहे. तर तुम्हाला हे हवन अवश्य करायचं आहे. आता हवन करणं शक्य नाही तर तुम्ही 2 कापराच्या वड्यात 2 लवंग जाळू शकता. ह्या जाळण्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे त्या दूर होऊन जातात. जर शक्य असेल तर नक्की हवन करा, कारण यामध्ये समिधा असतात, त्याचबरोबर हवन सामग्री असते आणि यामुळे आपल्या घराचं शुद्धीकरण होतं. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की हे करा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ. त्याचबरोबर तुम्ही अजूनही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर आपल्या चॅनलवर कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे, त्याचबरोबर त्यामध्ये कोणते साहित्य वापरायचे आहे, कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. चॅनलवर जाऊन नक्की बघा. जर नसेल पाहिलं तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.